ओम सद्गुरुनाथ संत कैकाडेश्वर महाराज की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम श्री गणेशाय नमः. ओम सरस्वते नमः. मागुती बोले श्री भगवंत, सपिंडीची ऐके मात. पूर्ण वर्षी करावी निसृत, कोणी बोलत अलीकडे. किती म्हणती द्वादश दिनी, ऐशानेक बोलती मुनी. पुत्री करावी सपिंड करणी, ऐसे मत बहुतांचे. आसो देशाचा रानुसार, सपिंडी करावी निर्धार. द्वादश दिनी सर्व वर्णी निर्विचार, सपिंडी विधान करावे. आधी करावी षोडश श्राद्धे, एकादश दिवशी शुद्ध बुद्धे. मुख्य का कर्त्याच्या भेदे, कालांतराते जानिजे. ज्येष्ठ असता अन्य पुत्रे, आसपिंडी न करावी निर्धारे. पूर्वी केल्याशी मागती स्वकरे, ज्येष्ठ पुत्रे करावी. ऐसे असे एकमता, श्रोतीन मानावे विपरीत. पिता पितामह प्रपितामख्यात, ऐसे सपिंड खगेंद्रा. श्री सपिंडीचे पक्षचार, एक चित्तेत घालिता शरीर. भरत्यास सपिंडी प्रकार, निर्विचार शेतीचा. असुर विवाहे विवाहिता, तिची सपिंडी जनकाशी उचिता. ब्रह्मा विवाहे जी प्रणित, पुत्रे सपिंडी तिची किजे. सास्वादी तिघी जनाक्ष, सपिंडी लागे मिळवणी. देशाचार कुलाचार, अतिक्रमोनी न किजे. शास्त्र प्रमाण हे सपिंडी करावी हा. पक्ष थोर असो प्रेत कार्य राहिले जर. पुन्हा शवत्व पावे निर्धार, म्हणून सांग क्रिया किजे. एकोदिष्टाप्रमाणे सर्व षोडश श्राद्धे अभिनव. कृत सपिंडी 16 वर्ष, कृत सपिंडी 16 पर्व. जाणे अभिनव खगेंद्रा. सपिंडी करणाच्या पूर्वी, प्रेत शब्द वशे जीवी. सपिंडी होताच अभिनवी, पितृलोकी जातसी. प्रेतलोकं परित्याज्य, पितृलोकं समाश्रयितं. तेन समानतां याई विहरस्व यथा सुखं. या मंत्रे प्रेताश अर्ध देणे, तैसेच या मंत्रे पिंडयोग करणे. चतुर्थाची निवृत्ती करणे, अर्धपिंडार्घ्याच्या ऊर्ध्व पै. आणि हा श्वास सोडा वा घेऊनी, शोक दूर कत्रे भुवनी. गाय द्यावी पिंडस्थानी, विधी जानोनी सुपुत्री. कामकाल विश्वदेवी, सपिंडी करणे अभिनव. ब्राह्मण करावे भूषित सर्व,
वस्त्र भरणे करून या द्यावे सांग पद शुभरत्न हेम दक्षिणादी संपूर्ण देवाकडे ब्राह्मण 2 3 करावे पित्राकडे एक प्रेतात बसवावा बहुधाने तो तृप्त करावा सपिंडीनंतर श्राद्ध प्रसंग भरवा प्राप्त झाल्या पिंडतीनं करावे शास्त्रविधी जाणुनी न करिता होई पितृहानी सपिंडीनंतर मग कोणी पृथक प्रेत श्राद्ध करील हो तरी पुन्हा पावे प्रेत योनी पुन्हा सपिंडे त्याला गोनी करावी लागे हे जाणोनी प्रेत श्राद्ध न त्याजावे एकोदिष्टाने क्षय दिवस कोणी महर्षी बोलती सरसा एक दिनी सर्व वर्णास की जे कुलाचार व्यवस्थेने करावे सर्व विधान 12 दिन प्रेत तृप्त्यर्थ जाण घटमोदक सुलक्षण प्रेत तृप्त्यर्थ करावे एकादश 12 दिना शून्य जयाचा गेला जाण तो यातनेचा अंत कशान प्राणी पावेल प्रेत लोकी प्रेत श्वास कोपाग्नीने कुलक्षय होईल कशान कुलक्षणा करावे सर्व विधान 12 दिन प्रेत तृप्त्यर्थ जाण घटमोदक सुलक्षण प्रेत तृप्त्यर्थ करावे एकादश 12 दिन शून्य जयाचा गेला जाण तो यातनेचा अंत कशान प्राणी पावेल प्रेत लोकी प्रेतनी श्वास कोपाग्नीने कुलक्षय होईल शापाने दरिद्री आणि दुर्दर्शने प्रेत कार्य न करिता पीडतशी जे जे वृद्ध निवेदिती श्राद्ध कृत्य विवाह रीती तैशीच करावी निसृती वैदिकी हुने लौकिक बली सपिंडी झाली न जोवरी सपिंडी अशुद्ध तोवरी अन्न न घ्यावी त्याचे घरी सद्भिक्षुनी उर्गाशना वर्षान्न ब्राह्मणाशी पुत्रे द्यावे 12 दिवशी जलव्यंजन तांबूल लवणाशी इंधन गोरसाशी पैद्यावे अक्षय तृतीया मकर संक्रांती ध्रुवाष्टमीशी प्रेताप्रती पर्वणीशी यथाशक्ती भक्तिपूर्वक दान करावे नास्तिक बुद्धी अवलंबुनी जो प्रेत कार्य न करी जनी प्रेत शापे संतती हानी होय निदान तयाची तस्माद समाहित मने अर्ध देहिक शास्त्र प्रमाणे सपिंडीकरणात करणे तेने शुद्धी होतसे प्रेत कार्य जो न करी तो स्वधर्माशी अनाधिकारी पंक्ती दूषक निर्धारी गया साध्याधिकार त्यास नसे
दर्श श्राद्धाने अपर पक्षिक श्राद्ध सपिंडी झाले असता शुद्ध न्यासंदेह करावे करावे भक्तिमान पुत्रे अभक्ती मताशिन निर्धारे श्रियानुपनीत शूद्रे वेदमंत्रे वर्जित किजे विपत्ती सासे अधिकारी पुरुष तरी अधिकारासे श्रेयस तहाधिक सपिंडात न्याशेष पत्नीने आता विधी करावे शूद्र स्त्रियांचे न करावे वपन शूद्राशी नशे मंत्रविधान मंत्रस्थाने नमः मनोन विधी संपूर्ण करावा निरग्ने स्त्रियाने शूद्र यांचा श्राद्ध प्रकार जेने पितरा तृप्ती फार ऐसे अमान देईजे साग्निक जरी ब्राह्मण प्रवासियाने पुत्रजनन द्विजअन्न यांच्या भावी जाण ग्रहनियाम श्राद्ध किजी बाऱ्यास्ता रजस्वला पाक करता न मिळाला तरी आमश्राद्ध विधी भला पुत्रे कुलकुशलार्थ करावा पै आदैव योगे के दिवशी मरणाले दंपत्याशी श्री सपिंडी पतीशी एक तंत्रे करावी एकदाचे बहु मेलियासी क्रियाधिकार असता एकाशी प्रमुखे मुख्य क्रिया यथा विदेशी अन्य प्रतिनिधी करावी त्रयोदश दिनी पूर्वाग्नी पूजावे श्रवणदान मानी अस्ति क्षेप क्षया लागुने अनेक श्राद्ध अपर पक्षी जरी असेल भक्तिमान पुत्र तरी त्याने करावे निश्चित आणि काय मात मी जी पूर्वी प्रवर्तली स्वयंभुवे यमधर्माशी राज्य दिदले प्राणी संयमाशी संयमिनी पुरी त्याशी राव राव साई दिदली पापियाशी कर्मानुसार दंड करावा म्हणून अज्ञोत्तर बोलिल्यावर यमधर्म कर जोडोनी उत्तर बोलिला म्हणे अनंत कर्मे नरांची संख्या कैसी कळेल त्यांची ऐशी चिंता परिसोनी त्यांची विरंचीने श्रवण निर्मिले द्वाज संख्या कुशपत्र प्राणे निर्मिले देवतेची क्षणी तयाश सर्व लोकांची करणे ब्रह्मावरे कळतसे जे जे कर्म ज्या ज्या वेळी मनुष्य करते ज्या ज्या स्थळी काया वाचा मन मेळी करोने प्राणी करते जे ते सर्व कळते तयाशी यास्तव पूजक जे विशेषी तंडूल मंडलावरी कलशाशी यथा विधी स्थापिजे उपरी लक्ष्मीनारायण मूर्ती हैमे रोपी ताम्रमये निसृती अथवा शालिग्राम पूजा महती करावी निवृत्ती खगेंद्रा त्रयोदशी बोलावणे ब्राह्मण वस्त्रीभूषणे करावे पूजन ताम्र कलश तंडुल प्रस्थ प्रमाण ददे पात्र समायुक्त आणि फल मुद्रा समन्वित मृतिका कुंभ असल्या शक्त वस्त्र सुत समायुक्त करावे जाण खगेंद्रा एक धावा मम प्रीत्यर्थ द्वादश धावे श्रवणार्थ श्रवण विष्णू श्राद्ध विधियुक्त शुद्धी श्राद्ध मग किजे शुद्धी श्राद्ध झाल्यावरी स्वस्ती वाचन करावे तेने
होय कल्याण. आयस्याचरता फलम संपूर्ण खग श्रेष्ठा होतसे. ऐशे गरुडासी भगवंत श्रवण पूजन निवेदिता. सूत ऋषी प्रति सांगता माधव विनवी श्रोत्याशी. इति श्री गरुड पुराणे प्रेतकल्पे गरुड नारायण संवादे श्रवणोख्यान नाम एकादशाध्याय. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु. पुंडलीक वरदे हरिविठ्ठला. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. गोपाल कृष्ण महाराज की जय. गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय.